नमस्कार मित्रांनो, तर जर तुम्ही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठी अर्ज करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। 24 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने नवीन शुद्धीपत्रक जारी करून सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षक भरतीचे काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या शुद्धीपत्रकाद्वारे 20 जानेवारी 2026च्या शासन निर्णयातील तरतूद बदलण्यात आली आहे। तर आता जाणून घेऊया मुख्य बदल। तर नंबर 1, प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी आणि शैक्षणिक पात्रता अनिवार्य। तर इयत्ता 1 ते 8वी साठी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आणि टीईटी पात्रता पूर्वीप्रमाणेच अनिवार्य राहणार आहे। नंबर 2, सेमी इंग्रजी वर्गांसाठी नवीन नियम। तर मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड अशा माध्यमांच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षक निवडताना उमेदवारांनी शालेय शिक्षण ज्या माध्यमातून पूर्ण केले आहे किंवा ज्या भाषेला द्वितीय भाषा म्हणून उत्तीर्ण झाला आहे त्या माध्यमाचा विचार केला जाणार आहे। नंबर 3, इयत्ता 1 ते 5वी साठी विशेष अट। तर इयत्ता 1 ते 5वीच्या सेमी इंग्रजी वर्गासाठी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। आणि नंबर 4, पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास मोठा दिलासा। तर जर संबंधित प्रवर्गात इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर नवीन जाहिरात देऊन पुढील उमेदवारांनाही संधी दिली जाईल। 12वी विज्ञान, BA, MA इंग्लिश, BSc, MSc अशी पात्रता असलेल्या उमेदवारांना देखील पात्र मानण्याची मुभा देण्यात आली आहे। म्हणजेच सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षक भरतीसाठी पात्रतेचे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत। तसेच पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर पात्र उमेदवारांनाही संधी मिळणार आहे। तर हा बदल शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।